आज खरं तर नाना पटोले जे म्हणतात ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत त्याचे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कम्प्युटर गेम होता अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य. आश्चर्य आहे, देशाच्या अनेक सैनिकांनी सीमेवर जाऊन आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक पत्नीनं आपल्या सीमेवर लढत असलेल्या जवानांचं कौतुक करून आपलं डोक्यावरचं कुंकू पुसलं. आणि अशा वेळेस नाना पटोलेंसारखं काँग्रेसचा अध्यक्षपद ज्या व्यक्तीने भूषवलं, ती व्यक्ती जर ऑपरेशन सिंदूरला एक कम्प्युटर गेम अशा प्रकारे बोलत असेल तर निश्चितपणे पूर्ण काँग्रेसची नाचक्की झालेली. नाना पटोलेंनी ह्या भारत भूमीवर सीमेवर रक्षण करणाऱ्या सगळ्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाची माफी मागायला हवी. आणि माफी मागून सुद्धा हा प्रश्न काही सुटणार नाही एवढी गंभीर त्यांच्या बाबतीतली तक्रार आज सकाळपासून सगळ्या मीडियाच्या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी ताबडतोब राजकारणातून दूर होऊन कुठेतरी म्हणजे अधिक ज्ञान घेण्यासाठी जायला हवं ह्या मताचं. बच्चू कडू 5 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करतात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी. सगळे लोक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी, दिव्यांगांच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून बच्चू कडूंचं प्रभार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन चालू आहे. कालच मी त्यांच्याशी चर्चा केली आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पण त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा आणि त्यांच्या उपोषण संपवावं या मताचं मी आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी फक्त मला एवढं सांगितलं की मी आंदोलन करतो आहे, परंतु माझी जी भूमिका आहे ती तुम्ही शिंदे साहेबांच्या कानावर घाला. आणि ती भूमिका मी त्यांच्या कानावर आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून टाकली. जरांगे पाटलांनी देखील पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतं. बघा, बच्चू कडू एक सामाजिक संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. आमच्याबरोबर त्यांनी महायुती सरकारमध्ये काही वेळ मंत्रिपदही भूषवलेलं आहे आणि महायुतीचे नेत्यांचा आणि त्यांचा चांगला समन्वय आहे. फक्त शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुढाकार घेतील आणि लवकरात लवकर त्यांचं उपोषण संपतील असं मला खात्री आहे. मसाजूचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला 6 महिने पूर्ण होत आहेत. त्यांचा आज वाढदिवस आणि रक्तदान गावात आहे. आपण देखील गावाला भेट देण्यासाठी जाणार आहात. बरोबर आहे, मी आज त्यांच्या घरी जाणार आहे. मला खरोखर त्यांच्या मुलीचं कौतुक आहे, कारण अशी परिस्थिती घरामध्ये निर्माण झालेली असतानाही आणि वडिलांचं छत्र हरपलेलं असतानाही त्या मुलीनं अतिशय चांगली मेहनत केली आणि 85% अधिक गुण त्या मुलीनं कमावले. त्याबद्दल मी तिचं कौतुक करण्यासाठी जाणार आहे आणि लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्या आरोपींना शिक्षा व्हावी ह्या मताचा मी आहे. आणि मी सरकारच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं देशमुख कुटुंबाने जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका आमची आहे. त्याकरता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, त्या पार्श्वभूमीवर अनेक प्रवेश होताना दिसत आहेत. सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. काल भगीरथ बालके देखील येऊन भेटून गेले. काय नेमका प्लॅन आहे? नाही बघा, हे आता म्हेत्रे साहेब बाजूला आहे म्हणून नाही, पण त्यांचं आणि आमच्या शिवसैनिकांचं, आमच्या सगळ्या संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुखांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण नेमकं त्यांना 5 तारीख आमच्या शिंदे साहेबांनी दिली होती अक्कलकोटच्या मेळाव्यासाठी. खरं तर मी सुद्धा त्या कार्यक्रमाला येणार होतो, पण मी दुसऱ्या कार्यक्रमाला गेलेलो असल्याकारणाने येऊ शकलो नाही. परंतु 11 तास चालणारा कार्यक्रम किंवा 11 तास चालणारी सभा म्हणून त्यांचं मी आत्ताच त्यांना सांगितलं की गिनीज बुकामध्ये सुद्धा नोंद होणं गरजेचं अशा सभेचं. जो समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन लांबल्यामुळे त्यांना ह्या ठिकाणी यायला उशीर झाला. खरं तर सोलापूरला ते फ्लाईट लँड होणार होतं, परंतु ते होऊ शकलं नाही. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी त्यांचं फ्लाईट लँड व्हावं लागलं आणि तिकडनं यायला परत 1.5 ते 2 तासाचा अवधी, त्यामुळे उशीर झाला. परंतु उशीर झाल्यानंतर सुद्धा एवढा जो जनसमुदाय मोठ्या प्रमाणात जो होता, हे सिद्धाराम म्हेत्रेवर सर्वसामान्य जनतेचं असलेलं प्रेम, या प्रेमाच्या पार्श्वभूमीवरती तो झालेला कार्यक्रम. आणि त्यामुळे सिद्धाराम म्हेत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदाच्या निवडणुका आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे लढू आणि चांगलं यश प्राप्त करून देऊ याची आम्हाला खात्री आहे. माजी आमदार आता प्रतीक्षा आहे, म्हणजे राजू खरेंकडे इशारा आहे का? नाही, मी असं कोणाचं बोलणार नाही, परंतु तुम्हालाही कल्पना आहे की पूर्ण राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचं अतिशय कार्यक्षम नेतृत्व सर्वसामान्य जनतेने हेरलेलं आहे. ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूरची सुरुवात होणार होती त्यापूर्वीच
पहिलं आमच्या सगळ्या जे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते त्यांना सोडवण्यासाठी गेलेला एकमेव महाराष्ट्रीयन माणूस होता, त्याचं नाव एकनाथ संभाजी शिंदे. आणि त्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये प्रचिती आलेली आहे शिंदे साहेबांच्या कार्यक्षम नेतृत्वाबद्दल. आणि त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणचे जे आहे स्थानिक आमदार, आजी आमदार, माजी आमदार, आजी खासदार, माजी खासदार असे अनेक आमच्या संपर्कात आहे. आणि तुम्हीच त्याचं नाव दिलंय ऑपरेशन टायगर म्हणून, त्यामुळे असं ऑपरेशन टायगर चालूच राहणार आहे. नितेश राणेंनी आपल्या मतदारसंघात येऊन काही टीका केली होती निधीवर. बघा काय मुख्यमंत्र्यांनी ह्याबद्दलचं सुतोवाच केलेलं आहे. मी सुद्धा 10 तारखेला मुख्यमंत्र्यांना धाराशिवच्या ज्या निधीला स्थगिती दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी पत्र दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने तो विषय संपलेला. ही वस्तुस्थिती आहे की आम्ही आमच्या आईबापाचं नाव घेऊनच आमचं नाव बोर्डावर लावत असतो. त्यामुळे आमच्या काय कुणाचा आमच्या बाप कोण आहे हे सांगायची किंवा बघायची गरज नाही असं मला वाटत नाही. परंतु आमच्या दृष्टीनं तो विषय पूर्णतः संपलेला आहे. त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांची कान टोचली की अशा पद्धतीने राज्यात वडिलांना तो अधिकार असतो. माझ्या जर मुलानं जर काही अशा काही चुका केल्या ज्या चुका योग्य नसतात, त्यामुळे कान टोचण्याचे अधिकार बाप म्हणून प्रत्येक बापाला दिलेले आहेत. सुप्रिया सुळेंनी ऑपरेशन सिंधूरवर मोदींचं कौतुक केलेलं आहे. कुठेतरी आता सत्तेमध्ये सामील होण्याची सुरुवात आहे का दोन्ही राष्ट्र? कधी कधी त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं. कधी मोदींचं कौतुक करतात, कधी मोदींच्या विरोधात बोलतात. त्यांनी एकच भूमिका काय ती ठरवावी, म्हणजे काय सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास होणार नाही सारखं सारखं. खरं तर 13 कोटींच्या जमिनीत म्हणजे 3 जमिनी ज्या ते संजय शिरसाटांनी घेतल्याचा आरोप केलेला आहे. काय होतं की हल्लीच्या काळामध्ये तुम्ही कुणीतरी संजय मीडियाला लागतच असतो. कधी संजय राऊतच्या भूमिकेबद्दल तुम्ही प्रश्न विचारत असतात, तर आता संजय शिरसाटांच्या माध्यमातून तुम्ही काही प्रश्न विचारत असतात. काय परिस्थिती आहे ही अजूनपर्यंत किंवा वस्तुस्थिती आहे ती आम्हाला काही कळलेली नाही. परंतु ह्या विषयावर आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेस काही अशा बातम्या आपल्या माध्यमातून किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून येतात त्याविषयी संजय शिरसाटांशी चर्चा करत असतात आणि त्या चर्चेवरती योग्य ते तोडगा काढत असतात.